हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता शिंदे। तर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आली। तर लेटेस्ट ब्लाउज डिझाईन, माझे ब्लाउज डिझाईन लेटेस्ट आले, मी कशा प्रकारे शिवले हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता। तर मी जास्त नाही सांगणार, तर 3 साड्यांचा 3च ब्लाउज सांगणार आहे आणि त्याचे डिझाईन सांगते। या पद्धतीने तुम्ही शिवू शकता आणि शिवला मी स्टिचिंग केली तशी जरा वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला। लेटेस्ट डिझाईन्स आले, लेटेस्ट डिझाईन्स, तर मी ते तुम्हाला दाखवते। चला आपण बघूया। फर्स्ट वाले हे एक माझ्याकडे ब्लाउज आहे डार्क ब्लू वाला। हे असं डार्क ब्लू आहे। तर ह्याचं पूर्ण असे हात आहे, म्हणजे इथपर्यंत डार्क ब्लू एक आहे आणि त्याला असे मी चुन्या केल्या। 1 2 3 4 5 6 7 8 चुन्या आहेत। म्हणजे घातल्यानंतर हा आता माझा हा ड्रेस आहे। चला मी दाखवते। आता हे माझं टॉप आहे ना, ते ह्या टॉपला कशाच चुन्या तशाच आहे, खरं ह्याला 8 चुन्या आहेत तशा। तर हा घातल्यानंतर हा असं उभा राहतो, हे कसं उभं राहिलं ना तसा उभा राहतो आणि हे इथंपर्यंत आहे का पुन्हा असा उभा राहतो आणि दोन्ही साईडला तसे केले। त्याच्यानंतर हा सिंपल असा पाठीमागचा गळा असा ठेवला, पान शेप मध्ये हा एक गळा ठेवला मी आणि पुढचा गळा आहे हे असं सिंपल आणि त्याला असे नॉट आहे आणि त्या नॉटला असे 2 हे लावले पूर्ण। मी कप वाले नाही शिवले, प्रिन्सेस मध्ये शिवलेला आहे आणि हा मी फोटो ऍड करेन तुम्हाला व्यवस्थित दिसेल। हा एक माझा फर्स्ट ब्लाउज झाला डार्क ब्लू वाला, लेटेस्ट घेतलेला आहे। आता मी सेकंड ब्लाउज सांगणार आहे आणि त्याचं मी काय केलं ते सेकंड ब्लाउजचं पण डिझाईन करायचा प्रयत्न केला हातावरती। सिंपल नको आहे तर डिझाईन्स। तर तुम्हाला सेकंड ब्लाउजचं दाखवते। हा सेकंड ब्लाउज आहे, ह्याचे पूर्ण हात आहे हा आणि त्याच्यावरती पण डिझाईन केली तशीच डिझाईन आहे, तर ती 8 चुन्या आहेत, ह्याला 4च चुन्या आहेत। हा ब्लाउज हा आहे ना, तर हा असा राहील असं, तर असं हे करून घेतलं। हे बघा ह्याचा पुढचा गळा बघा जरा पान शेप मध्ये आहे आणि पाठीमागचा गळा हा चौकोनी ठेवला आणि नॉट केलंय ना, तर हे असे नॉट केले 1 2 3 जरा वेगळं करायला सांगितलं, प्रत्येकाला तेच नको वाटतं। तर हा असा गळा पाठीमागचा उलट करून दाखवते असं। ह्याचे फोटो मी क्लिक करेन आणि लावून दिसेल तुम्हाला चांगलं अशा प्रकारे। आणि हे लेटेस्ट डिझाईन होतं, हे माझ्याकडे असं शिवलेलं नव्हतं पण मी हे प्रयत्न केला की नॉर्मल शिवायचा। हा एक डिझाईन तुम्ही अशा प्रकारे शिवू शकता। तर मी थर्डवाला सांगणार आहे। थर्डवाला पण मी लेटेस्ट शिवला आहे, खरं तो कसं शिवला एकदम सिंपल आहे, तर मी तुम्हाला दाखवते। तो आहे काय बोलतात आपण मेहंदी कलर, म्हणजे डार्क ब्लू शेवाळ कलरचा आहे, शेवाळ कलरचा। प्रत्येक साडीचे ब्लाउज हे असेच दंड आहे। थर्ड ब्लाउज आहे हा असा शेवाळ कलरचा ब्लाउज आहे, ह्याचे दंड पण असं शिवले सिंपल आहे। ह्याला हाताला असं काहीच केलं नाही, तर पूर्ण असं सिंपल आहे आणि त्याला अशी सिंपल 2 नॉट। हा सिंपल ठेवला आहे मी, तर ह्याचा पुढचा गळा मी वेगळा करायचा प्रयत्न केला। पुढचा गळा हा गोल पान आखाचा आहे
थोडंसं, आणि पाठीमागचा गळा आखून तो गोल ठेवला आहे. गळे पाठीमागचे सिंपलच ठेवले. मला असं सिंपल असेल तर छान दिसतं. जास्त मोठा गळा नाही काढत मी. गोल गळा आणि प्रिन्सेसमध्येच आहे सर्व ब्लाऊज. हा माझा थर्डवाला ब्लाऊज होता. ते मी तुम्हाला तिन्ही ब्लाऊज तुम्हाला दाखवले. त्याचे मी फोटो क्लिक करते आणि हे फोटो पण मी ह्याच्यात ॲड करेन, म्हणजे ते तुम्हाला मी प्रॉपर बघता येईल. आणि या पद्धतीने सिंपल पद्धतीने तुम्ही शिवू शकता. समजा तुमचा दंड जास्त मोठा जाड असेल तर मला असं वाटतं तुम्ही एवढा शॉर्ट ठेवण्यापेक्षा शिवण्यापेक्षा तर माझं असं म्हणणं आहे की जाड दंड असेल तर असं पूर्ण बाहेरचं तुम्ही ब्लाऊज शिवायला पाहिजे. ते समजा कारण की ट्रेडिशनल आहे, म्हणजे लग्नात ट्रेडिशनल काही फंक्शन असते त्या फंक्शनला असे फुल स्लीवलेसवाले हात खूप छान दिसतात आणि असे वरती पण नाही जाणार, खूप छान प्रकारे ते खाली बसते आणि दिसायला पण खूप छान दिसतात. अशा प्रकारे माझे 3 ब्लाऊज लेटेस्टवाले डिझाईन केलेले ब्लाऊज हे मी तुम्हाला एक आयडिया येईल म्हणून मी सांगितलं. तर तुम्ही या पद्धतीने शिवू शकता. मी वेगळं शिवायचा प्रयत्न केला हे 3 ब्लाऊजमध्ये, तर या पद्धतीने तुम्ही शिवू शकता. आणि शिवल्यानंतर कमेंट करून सांगा की तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला किती पैसे घेतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की हे सर्व ब्लाऊज मी किती पैशामध्ये, किती प्राईस लागली हा ब्लाऊज शिवायला, ते मी तुम्हाला कमेंट करून सांगितलं. कारण की सगळ्याकडे भाव वेगवेगळे आहेत, तर मला जाणून घ्यायला आवडेल. आमच्याकडे वेगळ्या भाव आहेत, रेट्स आहेत ब्लाऊज शिवण्याचे, त्या प्रकारे. चला मग या प्रकारे व्हिडिओ मी बनवला आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.